नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। अक्कलकुवा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 2 वर्षापूर्वीचे चोरीला गेलेले 14 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना दिले परत। अक्कलकुवा पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत 2 वर्षात चोरीला गेलेले 14 मोबाईल फोन शोधून काढत 2 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत दिला। यात एक मोबाईल पश्चिम बंगालमध्ये व इतर मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तांत्रिक तपासाच्या मदतीने हस्तगत करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल श्री मयूर माळी व विकास सेलार यांनी IMEI क्रमांकाच्या आधारे शोध मोहीम राबवून विशेष मेहनत घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुभाष भोये व पोलीस निरीक्षक श्री सारंग नवलकर यांच्या हस्ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले। नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। आजच्या या हरवलेले आणि सापडलेले जे सहकारी माझी उपस्थिती ज्यांचे मोबाईल हरवलेले होते, त्या हरवलेल्या मोबाईलांना सापडल्याबद्दल आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री भोये साहेब, आपले या अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री नवलकर साहेब आणि या ठिकाणी या कामासाठी ज्यांनी मोबाईल शोधण्यासाठी जीवपाड प्रयत्न केले ते संपूर्ण टीम, सायबरची टीम, विशेष करून आणखी मयूर माळी सर की ज्यांनी मला वेळोवेळी फोन करून या संदर्भात सांगितलं की सर तुमचा मोबाईल सापडेल, चिंता करू नका। मित्रांनो, माझा मोबाईल दसऱ्याच्या दिवशी हरवला। दसरा म्हटला म्हणजे आनंदाचा क्षण असतो। त्या सणाच्या दिवशी मोबाईल हरवल्यानंतर पूर्ण सणाच्या माझ्या रंगाचा विरंग झाला। मी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली की माझा मोबाईल हरवला आहे आणि मला या पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक भेटली, मला हिंमत दिली गेली आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही काळजी करू नका, तुमचा मोबाईल शोधण्यासाठी तुमच्याच नव्हे तर जेवढी लोकांचे मोबाईल हरवले त्या मोबाईलांना शोधण्यासाठी आम्ही जीवोपाड प्रयत्न करतो आहोत। फक्त आम्हाला 2-3 महिन्याची संधी द्या, तुमचा मोबाईल आम्ही 100% शोधून तुमच्यापर्यंत आम्ही परत आणून देऊ। आणि असं म्हणतात की सदरक्षण आहे खर निग्रहण आहे, या गोष्टीचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे। अक्कलकुवा पोलीस स्टेशन मार्फत आणि सायबर ब्रँच मार्फत ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला त्या पद्धतीमुळे माझा मोबाईल मला 1 महिन्याच्या आत सापडलेला आहे। हे मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन अक्कलकुवा मार्फत, सायबर क्राईम ब्रांच मार्फत अतोनात असे प्रयत्न केले गेले। काही मोबाईल हे 2 वर्षापासून हरवलेले होते, काही मोबाईल 1 वर्षापासून हरवलेले होते। मोबाईल अशी वस्तू आहे की एक वेळ माणसाला जेवायला नाही भेटलं तरी चालेल, परंतु मोबाईल जवळ असणं खूप आवश्यक आहे, कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी या त्या मोबाईलमध्ये असतात। काहींचे बँक अकाउंट असतात, काहींचे पर्सनल फोटो असतात, काही पर्सनल माहिती असते आणि बाहेर गेल्यानंतर त्या माणसाच्या जीवात जीव नसतो। आणि मित्रांनो, ह्या कामगिरीसाठी ज्या पद्धतीने साहेबांनी अतोनात प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो। या ठिकाणी जेवढ्या लोकांना मोबाईल भेटलेले त्या सर्वांच्या वतीने मी अक्कलकुवा पोलीस स्टेशन, नंदुरबार जिल्हा, संपूर्ण पोलीस स्टेशन आणि विशेष करून आपले SP साहेब श्री श्रवण दत्त साहेब यांनी ज्या पद्धतीने ही मोहीम राबवलेली या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आम्हाला मोबाईल मिळाला हा जो आनंद आहे साहेब, हा खूप मोठा आहे आमच्यासाठी। विषय किमतीचा नसतो, परंतु त्याच्यामधला जो डाटा असतो तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। माझा जो मोबाईल हरवला होता साहेब, त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा मोबाईल तो वापरत होता, त्याच्यामध्ये त्याच्या शाळेची सर्व माहिती होती। तो B फार्मसीला आहे, त्याने काही प्रोजेक्ट तयार केलेले होते, ते प्रोजेक्ट कॉलेजला जमा करायचे होते, परंतु दुर्दैव असं ते जमा करण्यापूर्वी तो मोबाईल हरवला आणि आमची सुद्धा गैरसोय झाली। परंतु असो डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे हे मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही। आपल्याला पोलीस डिपार्टमेंटच्या बद्दल कधी कधी गैरसमज होतो, परंतु मी छाती ठोकपणे सांगतो की पोलीस स्टेशन आणि पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने काम करतं ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला पाहिजे। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डिपार्टमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा मोबाईल डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने प्रयत्न करून परत मिळवून दिला त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करणं हे माझे कर्तव्य समजून मी मनापासून आभार व्यक्त करतो। मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन अक्कलकुवा येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रवण दत्त साहेब
अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे साहेब आणि आपल्या अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री भोये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस स्टेशन स्तरावर एक हरवलेले जे मोबाईल आहे ते शोध मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये जवळपास आपण आतापर्यंत एक 14 ते 15 मोबाईल आपण हरवलेले मोबाईल ते हस्तगत केलेले आहेत. त्याच्यामध्ये असे बरेचसे काही मोबाईल होते की जे 2-2 वर्षापूर्वीचे काही लोकांकडून गहाळ झालेले होते, काही हरवलेले होते. असे मोबाईल ज्या ठिकाणी काही गुजरात राज्यातून किंवा काही पश्चिम बंगालमधून इतर ठिकाणून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत. आज ते जे जमा केलेले जे हस्तगत केलेले जे मोबाईल आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आपले आजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोये साहेब यांच्या हस्ते मोबाईल धारकांना ते वाटप करण्यात आलेले आहे.